हे असं अजून त्यांनी बोललं पाहिजे. खरोखर अशाच लोकांची आज गरज आहे, अशा राजकारण्यांची गरज आहे आज महाराष्ट्राला. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. काल गुढीपाडवा होता आणि महाराष्ट्राचे लाडके राज ठाकरे काल स्टेजवर होते. स्टेजवरून त्यांनी काल इतकं भारी भाषण केलं, इतकं भारी भाषण केलं की त्या भाषणाचे असंख्य तुकडे प्रचंड व्हायरल होत आहेत. तर या भाषणामध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणाले, काही काही गोष्टी तर त्यांच्या इतक्या फनी होत्या की त्या आठवून आठवून मला सुद्धा हसायला येतं. याशिवाय राज ठाकरे यांनी थोडंसं इतिहासावर बोललेले आहे. देवेंद्र फडणवीस यांना आडून आडून त्यांनी झापलेलं आहे किंवा एकनाथ शिंदे यांना आडून आडून झापलेलं आहे. यांनी सगळ्या भाजपमधल्या लोकांना झापण्याचं काम केलेलं आहे. नेमकं राज ठाकरे काय म्हणाले आणि मला हे भाषण का आवडलं हे आपण पाहूया. तर राज ठाकरे या भाषणामध्ये बोलले तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे औरंगजेबाची कबर. ते म्हणतात हे काय औरंगजेबाची कबर हटवा लावलेला आहे. मग त्यांनी औरंगजेबाचा अख्खा इतिहासच यांना सुनावला. कुणाला? हे बघा, हे देवेंद्र फडणवीस, नितेश राणे असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांनाच झापण्याचं काम केलंय. उदाहरणार्थ त्यांनी हे सांगितलं की यांना औरंगजेबाची कबर काढायची आहे असं म्हणतायत. यांना माहिती आहे का इतिहास? ते म्हणाले की यांनी थोडासा इतिहास वाचावा. औरंगजेब महाराष्ट्रामध्ये 1681 मध्ये आलेला आहे. 1681 ते 1707 असं 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता. त्याला दक्षिणेकडे जायचं होतं पण त्याला जाता आलं नाही. इथल्याच मराठ्यांनी औरंगजेबाला इथून पुढे जाऊ दिलं नाही, इथंच रोखून धरलं. संभाजी महाराजांनी केलेला संघर्ष त्यांनी सांगितला, शाहू महाराजांनी केलेला संघर्ष सांगितला आणि ताराराणी लढल्या आणि तरीही औरंगजेब पुढे जाऊ शकला नाही. औरंगजेबाला इथंच संपावं लागलं. तो इथंच मेला, इथंच गाडला गेला. त्यामुळे ते म्हणतात की ती कबर हटवण्याऐवजी एक काम करा, तिला सजवू वगैरे नका, पण तिथे एक बोर्ड असा लावा आणि त्या बोर्डवर असं लिहा, ह्या माणसाला मराठ्यांनी इथंच गाडला. आणि म्हणाले की शाळांमधून ट्रिपा न्या, लोकांच्या पोरांना तिथे न्या, दाखवा. आणि मी तर अजून एक त्याच्यामध्ये ॲड करते, एक सेल्फी पॉईंट बनवा, मोठा बोर्ड करा की मराठ्यांनी ह्याला इथं गाडलं म्हणून, आणि काढू त्या लोकांना सेल्फी, ट्रेंड करा, हॅशटॅग काय करायचं ते. आणि हे एकदम ॲप्ट टू द पॉईंट बोललेले आहेत. ते म्हणतात की हे लोक जे औरंगजेबाच्या विरोधात बोलत आहेत, कबरीच्या विरोधात बोलत आहेत, हे तुमची डोकी भडकवण्याचं काम करत आहेत. असंच त्यांनी जे काय आहे ते बोललेले आहेत. ते जे काय बोललेत त्याच्यावरनं इनडायरेक्टली ते भाजपलाच बोललेले आहे. ते म्हणतात हे लोक काय करत आहेत, तुमच्या पोरांची डोकी भडकवत आहेत आणि ह्यांचे पोरं विदेशामध्ये शिकत आहेत, इथल्या पोरांची डोकी भडकवायची. ते म्हणतात की शेतकरी दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करतात महाराष्ट्रात, त्याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये. बेरोजगारी एवढी वाढलेली आहे, त्याच्याकडे लक्ष जाऊ नये. मराठवाड्यामधून स्थलांतर इतकं होतं आहे, लोकांच्या हातामध्ये पैसा नाही आहे, याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये. म्हणून औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढला आणि त्याच्यावरच चर्चा सगळेजण करायला लागलेले आहे असं राज ठाकरे म्हणाले. हे एकदम बरोबर होतं. त्यांनी हेही सांगण्याचा प्रयत्न केला की कसं शिवाजी महाराज हे काय फक्त मुसलमानांच्या विरोधात नाही लढले. त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज ज्या अफजल खानाला मारायला गेले होते, त्या अफजल खानाचा वकील कोण होता? कृष्णा भास्कर कुलकर्णी. मग ते म्हणतात की जर अफजल खानाचा वकील कुलकर्णी असेल तर मग हे हिंदू मुसलमान कशी काय असेल लढाई, आणि हे आपण समजून घेणार आहोत की नाही. त्यांनी हेही सांगितलं की शिवाजी महाराजांना कोणी फसवलं? मिर्झा राजा जयसिंग यांनी फसवून औरंगजेबाच्या तावडीत नेलं होतं. ते म्हणतात मग जयसिंग कोण होता? मग हे हिंदू मुसलमान करणाऱ्या लोकांचं काय करायचं? थोडक्यात त्यांना हेच म्हणायचं होतं. आणि त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की या इतिहासाकडे तुम्ही असं एकाच बाजूने बघू नका की हे मुसलमानाच्या विरोधात होते की कोणाच्या विरोधात. त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज हे सरंजामदारीच्या विरोधात होते, चुकीच्या गोष्टीच्या विरोधात होते. त्याच्यामुळे त्या कामामध्ये शिवाजी महाराजांना जे जे सोबत आले त्यांना सोबत घेतलं, जे नाही आले, काही लोकांनी औरंगजेबाला मदत केली, काही लोकांनी अफजल खानाला मदत केली. आता ही जी उदाहरणं सांगितली याच्यावरून काय दिसतंय आपल्याला, तर निजामशाहीमध्ये, कुतुबशाहीमध्ये या सगळ्या ज्या शाह्या होत्या, ज्याचे राजे मुस्लिम होते, त्याच्यामध्ये हिंदूच होते जास्त करून भरणा. तर थोडक्यात म्हणजे ही लढाई आपण अशी एकास एक बघायची नाही. ते म्हणाले इतिहास वाचा आणि तुमची जे आहे ते सगळे गैरसमज निघून जातील. त्यानंतर गंगेच्या पाण्यावर ते बोलले. जसं मागे ते म्हणाले होते ना की ते गंगेचं पाणी मला त्या नांदगावकरांनी आणून दिलं आणि मी म्हटलं हे मी नाही पिणार ते, एवढी घाण, असं त्यांच्या वक्तव्यावर नंतर खूप गदारोळ उठला होता. भाजपमधल्या खूप लोकांनी असं म्हटलं होतं की काय बाबा, हे तर कुंभमेळ्याच्या विरोधात बोलतात राज ठाकरे, यांना काय कळतं का? त्याच्यावर राज ठाकरे काय म्हणतात माहिती आहे का?
त्यांनी ते उदाहरण दिलं. ते म्हणतात की हे सांगतात ना 65 कोटी लोक गेले होते त्या कुंभमेळ्यामध्ये. राज ठाकरे म्हणतात अर्धा भारत गेला होता. राज ठाकरे कॅल्क्युलेशन सांगतात की 65 कोटी लोकांनी आंघोळ केली, विष्ठा केली. आता ह्याच्यातले समजा 5 लाख VIP आहे की जे गंगेच्या किनाऱ्यावर नसतील बसले, पण मग बाकीचे हे जे 65 कोटी 64 कोटी लोक आहेत त्यांच्या विष्ठेचे कॅल्क्युलेशन बघा यांनी काय प्रकारे दाखवले. ते काय म्हणतात बघा. बरोबर की नाही? प्रत्येकाची जरी 200-200 ग्रॅम पकडली, चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला. तर ते खरंच आहे. ते म्हणतात की म्हणजे इतकी विष्ठा या गंगेच्या पाण्यामध्ये मिसळलेली आहे. शेवटी त्यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये गंगेचा सुद्धा व्हिडिओ दाखवला की गंगेचं पाणी घाण आहे, मी पिणार नाही असं मी का म्हणालो. तर त्यांनी व्हिडिओज दाखवला की किती घाणेरडी आहे ती गंगा. हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ दाखवला त्यांनी की ही गंगेची हालत आहे. हा त्याच्या बाजूला पडून असलेला सगळा कचरा, त्या गंगेमध्ये काय म्हणूया जे जे मिसळलं जात होतं त्या पाण्याच्या सगळ्या गटाराच्या नाल्यासुद्धा त्यांनी दाखवल्या. ते सुद्धा व्हिडिओ त्यांनी दाखवले की कसं नालीचं घाण काळं पाणी या गंगेमध्ये मिसळलं जात आहे. आणि ते म्हणतात की ह्याच्याशी धर्माचा काय संबंध आहे. आणि हे लोक जेव्हा भाजपवाले यांना ज्ञान शिकवायला गेले की आमच्या धर्मविरोधी बोलतात, हिंदू विरोधी बोलतात, कुंभमेळ्याच्या विरोधात बोलतात. अहो कुंभमेळ्याच्या विरोधात ह्या घाणीला घाण म्हणलं तर धर्माचा अपमान कसा काय झाला. उलट मी तर म्हणते खूप मोठी हिंमत दाखवली त्यांनी. भाजपमधल्या पण लोकांना हे कळायला पाहिजे आणि त्यांनी हे दाखवायला पाहिजे. त्यांची ही पहिली जबाबदारी आहे की लोकांना सत्य सांगणं, लोकांना हे म्हणणं की तुमची आस्था आहे, श्रद्धा आहे, जा पाया पडा, पण पाणी नका पिऊ, आंघोळ पण नका करू. अहो बिमार करायची लक्षणं आहे असल्या घाण जेव्हा जर का नदीमध्ये जात असेल तर. या नद्या आहेत आपल्या. त्यामुळे राज ठाकरे हे जे काही बोलले ते एकदम बरोबर होतं, मुद्द्याला धरून होतं. मला असं वाटतं की हे असं अजून त्यांनी बोललं पाहिजे. खरोखर अशाच लोकांची आज गरज आहे, अशा राजकारण्यांची गरज आहे आज महाराष्ट्राला की जेणेकरून ह्या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला, इथल्या लोकांना हे कळेल की नेमकं आपण याच्याकडे कसं पाहायचं, धर्म म्हणून पाहायचंय की जे खरं दिसतंय ते पाहायचंय. त्यामुळे हे जे काय बोलले ते एकदम बरोबर होतं. अदानीविषयी सुद्धा ते बोलले, म्हणजे त्यांनी चांगलं झापलेलंच आहे. ते म्हणतात की मुंबईचं विमानतळ मिळालं अदानीला, नवी मुंबईचं विमानतळ मिळालं अदानीला, त्या कुठला तरी पोर्ट मिळाला अदानीला, आणि म्हणतात अदानी हुशार झाला आणि आपण अडाणी झालो. बघा तो काय म्हणतात राज ठाकरे. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं. विकी कौशल मुंबईचा विमानतळ दिला अदानीला, मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अदानीला, मग आता पालघरचा दिला अदानीला, मग तिकडचं बंद दिला अदानीला. अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो. एकदम बरोबर मुद्द्याला हात घाललेला आहे. हे खरोखर आज अदानीला ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या जमिनी, महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रकल्प देणं चाललेलं आहे का आतापर्यंत भारतामध्ये दुसरे उद्योजक नव्हते. मी हे म्हणत मी उद्योगाच्या विरोधात नाही आहे, पण ते सगळंच्या सगळं बाकीच्यांच्या हातातून काढून अदानीला देणं याचा काय अर्थ आहे. केवढी मोठी मोनोपोली अदानी तयार करते. उद्या जर सगळे एअरपोर्ट अदानीच्या हातात आले ना, त्यांचा मनमानी कारभार चालेल आणि त्यांना वाटेल ती किंमत देऊन तुम्हाला तिकीटं काढावं लागेल. कारण की सगळ्या ठिकाणी तेच ठरवणार आहेत, कॉम्पिटिशनच उरणार नाही. हे असं करणं किती घातक आहे. आणि आज राज ठाकरे यांनी मला असं वाटतं की पहिल्यांदा असं झालं की ते अदानीच्या विरोधात बोललेले आहे. खरोखर याही गोष्टीसाठी मी त्यांना मानते. त्यानंतर त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते इतिहास आणि या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर मला असं वाटतं की कालचं त्यांचं भाषण जे आहे ते अत्यंत मुद्द्याला धरून होतं, उद्बोधक होतं. हे सगळं होतं. एकच मुद्दा जो आहे, एकच गोष्ट मला जी त्यांची खटकली ती म्हणजे अशी की साहेबांनी इतकं सगळं क्लॅरिफिकेशन दिलं, क्लॅरिटी दिली. इतकी गर्दी होती कालच्या त्यांच्या भाषणाला, भरपूर गर्दी होती. आणि मला असं वाटतं की जेव्हा मागच्या वेळेला ते गंगेच्या पाण्याचं ते सांगितलं त्यांनी, त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं असेल की नाही, राज ठाकरे परत एकदा आपल्या त्या लाईनवर येत आहेत, खरं बघत आहेत, जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आले आणि अर्थात त्यांचा एक चाहता वर्ग आहे, लोकांना त्यांचं भाषण आवडतं, शिवाय ते एकदम बरोबर बोलतातही. त्यामुळे या भाषणाला, या कालच्या सभेला खूप गर्दी होती. पण या गर्दीच्या समोर इतकं सगळं सांगून राज ठाकरे जे शेवटी असं बोलले
की आपण एक होऊ, मराठी म्हणून एक होऊ, जे की एकदम बरोबर आहे. पण ते म्हणाले की शेवटी जर कोणी अंगावर आलं तर आपण हिंदू म्हणून प्रतिकार करू. तर मला असं वाटतं की हे जे काही आहे या वाक्यामध्ये काय आहे, हिंदू म्हणून प्रतिकार करू मध्ये काय सांगायचं आहे ना. हिंदू म्हणून प्रतिकार करू, मग मुसलमानांच्या विरोधात प्रतिकार करायचा आहे का, तो ख्रिश्चनांच्या विरोधात, कुठल्या धर्माच्या विरोधात तुम्ही बोलत आहात का. म्हणजे तुम्ही इतकं सगळं क्लॅरिटी देत असताना, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना, अफजल खानासोबत कुलकर्णी होता हे सांगत असताना, तुम्ही जे शेवटी म्हणतात की हिंदू म्हणून जाऊ, तर मला ह्याचं कळलं नाही. तुम्ही हे म्हणाले असते की शिवरायांचे मावळे म्हणून जाऊया आहे, हे नक्कीच मला असं वाटतं जास्त ॲप्ट राहिलं असतं. पण पुढच्या भाषणामध्ये ते मे बी याच्यापेक्षाही जास्त अजून जहाल बोलतील. आशा आहे, खूप होप आहे. खरं तर अशाच नेत्यांची, अशाच भाषणांची खूप गरज आहे. नाहीतर आज सत्तेमध्ये असलेले हे भाजपचे लोक जी भाषणं करतात ती ऐकावी वाटत नाही. त्यात फक्त द्वेष भरलेला असतो. त्यात फक्त हे सांगितलं असतं की आपण कसे भारी, ते कसे वाईट. इथं एका धर्माच्या विरोधात दुसऱ्या धर्माला लढवणं करू नका. या तुमच्या लढायांमुळेच काल मशिदीमध्ये स्फोट केला 2 पोरांनी. गेले ना ते, आता जेलमध्ये त्यांचं आयुष्यभर सडत बसणार आहेत. पण ज्या कोणी त्यांना फूस लावली त्यांचे लेकरं, हे भाजपचे सगळे नेते ज्यांच्यामुळे ते भडकलेले आहेत, त्यांचे सगळ्यांची लेकरं हे विदेशामध्ये शिकत आहेत. आणि ही चाल जी आहे ती महाराष्ट्रातल्या तरुणांनी ओळखायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही भाषण ऐकलं असेल, अजून माझ्याकडून काही मुद्दे सुटले असतील सांगायचे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू.